मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमात आलेल्या आहेत. मंडळी, मला खरं तर एक प्रसंग असा सांगायचा आहे. एकदा मी असंच रिक्षाने मी एका ठिकाणी जात होतो, फोनवरती बोलत होतो, रिक्षातनं उतरलो आणि उतरल्यानंतर मी अगदी नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे बोलून गेलो की दादा किती झाले. रिक्षा चालवणारी जी ताई होती ती वैतागली माझ्यावर. नेहमी दादाच कशाला हवा, ताई असली तर काय वाईट आहे का. मी म्हटलं नाही तसं नाही ताई, सॉरी माफ कर, म्हणजे मी बघितलं नाही, फोनवरती बोलत होतो. बरं ताई किती झाले, तर ती म्हणाली 140 रुपये. मी 140 रुपये तिला दिले आणि पुन्हा एकदा म्हणालो ताई खरंच मनापासून सॉरी. ती सुद्धा हसली, मी सुद्धा हसलो. ती तिच्या कामावरती निघून गेली. मंडळी, काय होतं सांगायचं तात्पर्य काय की सवयीने काय होतं, आपल्याला वाटायला लागतं की अमुक काम एखादी स्त्रीच करू शकते किंवा अमुक काम एखादा पुरुषच करू शकतो. बरोबर आहे की नाही. पण त्या ताईने आणि 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमाने माझ्यासकट अनेकांचे डोळे उघडलेले आहेत. कारण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बऱ्याच डॉक्टर भेटल्या, शिक्षिका भेटल्या, टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या तायांपासून अगदी ती रिक्षा चालवणाऱ्या ताईपासून सगळ्या मला भेटल्या. आणि तेव्हा जाणवलं की ह्या सगळ्या ताया आपलं घर फक्त चालवत नाही तर त्या घराला आकार देत असतात. तेव्हा ह्या सगळ्या ताया त्या घराच्या हुकमाच्या राण्या असतात. पण आज आपल्या भागामध्ये कोण होणार आहे हुकमाची राणी, आपण ते बघूया. आणि त्यासाठी सुरू करूया आपला हा धमाकेदार मजेशीर कार्यक्रम, त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तर ह्या सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत, तर माहेरच्या आठवणी आता निघणारच. तर या सगळ्या तायांसोबत जाऊया आपण त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. काही तुझं नाव सांग. माझं पूजा टकले सासरकडचं आणि माहेरकडचं पूजा डक. आणि माहेर कुठलं? माझं माहेर इथं जवळ संभाजीनगरच्या मांडकी गाव खेडेगाव आहे. अच्छा. आणि सासर? सासर माझं आता सध्या आम्ही इथंच राहतो संभाजीनगरला, गाव रोहिलागड. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? त्यांचं ॲग्रीमध्ये PhD झालेलं आहे. अरे वा, क्या बात आहे. काय सांगशील माहेर बद्दल? माझ्या माहेरबद्दल माझी खूप मोठी फॅमिली माहेरची. माझ्या आजोबांचे 7 भावांचं कुटुंब आहे. आता सध्या माझे वडील 4 भाऊ एकत्र राहतात. आम्ही 5 भाऊ आणि 6 बहिणी आहे. सध्या आता आमच्या तिघींचेच लग्न झालेले, बाकी सगळे लहान लहान. जेव्हा आम्ही माहेरी जातो तेव्हा खूप मजा येते, सगळेजण एकत्र येतात. त्यातला माझा एक सुखाचा पण आणि दुःखाचा पण असा क्षण मी तुम्हाला सांगते. मी आई होणार होते तेव्हा माझी आई हॉस्पिटलमध्ये होती. मला मी आई होण्याचा पण आनंद होता आणि आई हॉस्पिटलमध्ये असल्याचं दुःखही होतं. पण जेव्हा तिला कळालं की मला मुलगा झालाय तेव्हा ती एवढी खुश झाली, कारण की आम्ही दोघीच बहिणी आहोत. तिला मुलगा नव्हता म्हणून तिचं सगळं आजारपण ती विसरून नव्यानं उभी राहिली आहे. आता सध्या खूप आजारी होती ती तेव्हा, पण माझ्या सासरकडच्या लोकांनीही मला आईची उणीव भासू दिली नाही. तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. माझ्या नंदेकडेच माझी डिलिव्हरी झाली होती. त्यांनी मला तेव्हा खूप आधार दिला माझ्या आई हॉस्पिटलमध्ये असताना. माझ्या नंदेकडेच माझी डिलिव्हरी झाली होती. त्यांनी मला तेव्हा खूप आधार दिला माझ्या आई हॉस्पिटलमध्ये असताना. माझ्या माहेरच्यांनी पण काका काकू भाऊ वहिनी सगळ्यांनी मला खूप चांगला जीव लावला. माझ्या आई माझ्या जवळ नसताना सुद्धा. कुठला असा प्रसंग आहे की जो तुम्ही म्हणालात की काही दुःखातले आहेत, काही सुखाचा प्रसंग आहे, एखादा सुखाचा प्रसंग तुम्हाला कुठला सांगावं असं वाटतं? म्हणजे मला कधीच सगळे भाऊ आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर असं वाटत नाही की मी मोठी झाली म्हणून. सगळेजण खूप आम्ही मस्ती करतो. आत्ताच मी 2-3 दिवसापूर्वीच माहेरी गेलेले होते. आम्ही सगळे भाऊ बहिणी सगळे एकत्र जमलेलो होतो. माझा मुलगा आहे छोटा 2.5 वर्षाचा. त्याला माझ्या मोठ्या काकाच्या मुलांनी लपून ठेवलं आणि सांगितलं की तो हरवलाय म्हणून. कोणी लपून ठेवलं? भावानी माझ्या. आम्ही शेतात गेलो, कोणी लपून ठेवलं त्याला आणि मला सांगितलं की तो कुठं सापडत नाहीये आता. अरे बापरे. मग तेव्हा मला सगळं म्हणजे
सगळं अंधारच दिसायला लागला होता समोर, काहीच कळत नव्हतं आता मी काय करणार आहे. सगळेजण आम्ही इतके म्हणजे मस्ती करत होतो ना की आम्हाला लक्षात पण नाही आलं की त्यांनी केव्हा त्याला माझ्या जवळून नेलं म्हणून, आणि लपून पण ठेवलं. आणि तो आमच्यात मिक्स पण झाला. त्यांनी दुसऱ्याकडे देऊन टाकलं होतं त्याला, शेजारच्या काकाच्या मुलाकडेच होता तो, दूर पण नव्हता आमच्यापासून. पण सगळे म्हणजे माझ्यासोबत बाकीचे पण सगळे घाबरले की आत्ताच इथं होता आणि कुठे गेलं म्हणून. पण जेव्हा मी थोडं इमोशनल झाले तेव्हा त्यांनी लगेच मला सांगितलं की नाही दीदी, तो इथंच आहे आपल्या जवळ, कुठं नाही. अच्छा, म्हणजे असे भाऊ आहेत तुझे, मजा करतात. हा, मजा मस्ती करणे. पण क्या बात आहे, व्हेरी गुड. ह्याच आठवणी असतात सगळ्या. काही खूप छान वाटलं बोलून. हा, तू बसू शकते. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे, कारण त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला. काय काय ते ही 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 खुर्ची. हा, अहो ही खुर्ची साधी सुधी खुर्ची नाहीये, ही मानाची खुर्ची आहे. म्हणजे आजच्या भागाची हुकमाची राणी जी होणार आहे ती या खुर्चीवरती विराजमान होणार आहे. पण आता ही हुकमाची राणी आपण कशी शोधणार आहोत, तर ती खेळातूनच आजच्या भागाची हुकमाची राणी होणार आहे. पण आपल्या पहिल्या खेळासाठी आपल्याला लागणार आहेत काही ताया, आणि त्या ताया आपण लकी ड्रॉ मधून निवडणार आहोत. त्या लकी ड्रॉ मधून काही ताया पहिल्या खेळासाठी येतील. त्या तायांमधून 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. आणि त्या 2 तायांमधून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. त्या बघूया ह्या सगळ्या तायांमध्ये आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण होणार आहे, हो की नाही. पण आता त्या पहिल्या खेळासाठी ताया निवडायच्या, त्यासाठी एक लकी बॉक्स तुमच्या समोर ठेवला जाणार आहे. चला तर मग निवडूया त्या ताया. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. लकी ड्रॉ मधून या 13 ताया पहिल्या खेळामध्ये निवडल्या गेलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं तायांनो, खूप खूप अभिनंदन. बरं, आता हा जो पहिल्या फेरीतला आपला खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे, हा खेळ काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. आपण स्टॅच्यू लहानपणापासून खेळत आलेलो आहोत, बरोबर. हा, पण इथे संगीत वाजवलं जाणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताया तुम्ही अगदी मस्तपैकी छान नाचायचंय. हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा तुम्ही आहे त्या पोझिशन मध्ये तसंच उभं राहायचंय. म्हणजे नाचताना समजा असं नाचत असाल आणि मी स्टॅच्यू म्हटलं तर हे असंच. हा, अजिबात हालायचं बिलायचं नाही. हा, हल्लत की बाहेर बाद. तुमच्यापैकी 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खेळ कळलेले आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके, व्हेरी गुड. चला तर मग आपण खेळ सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, ये बात. Get down to the funky beat. मुझे दिल को तेरा देवा, Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल को तेरा देवा, मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल को तेरा देवा. ऐका दाजीबा, क्या बात है? दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. ओहो, ये बात. लाव, नाचायचे. हा, स्टॅच्यू. अरे बापरे, आता काय करायचं. हडी पाठ टक्की टिक्की येत आहे. तू बसलीस, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. व्हेरी गुड. ओ हो,
काय केलेलं नाही बाबा, मी काय माझ्या ह्याच्यात हात नाही. काय ताई काय म्हणतेस कसं ताई, तू हसलीस, तू बाद झालीस, तू डोळे पण मिचकावलेस, डोळे पण हलवतेस. ये ताई, तू बाद झालेली आहेस, तू समोर बसू शकते. मी काय केलं नाही, जवळ आलो तर हसायला लागले. 10 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये आणि या फेरीतला खेळ आहे या खेळामध्ये या प्रत्येक ताईंच्या हातामध्ये एक पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जातील आपल्या पुढच्या फेरीमध्ये. ठीक आहे. आणि कप पडल्यानंतर पुन्हा तो कप उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. हा 1, 2, 3 म्हटल्यानंतर अजिबात कपाला हात लावायचा नाही. चला आता ठेवा बघू कप डोक्यावरती. व्हेरी गुड. व्यवस्थित ऍडजस्ट केलात, व्यवस्थित, मस्त. हा आता हात लावायचा नाही. 1, 2, 3. हा शाबास. कप पडलेला आहे, कप पडलेला आहे. व्हेरी गुड. पहिल्या 5 ताया, पहिल्या 5 ताया पडलेला आहे, कप पडलेला आहे. हा व्हेरी गुड. हा एकदम माझाच पहिला कप. या खेळातून या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये आणि या फेरीतला खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे, इथे प्रत्येक ताई समोर एक डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे आणि त्या फुंकर मारायची आणि फुंकर मारून मारून त्या पिठातलं नाणं बाहेर काढायचंय. ते नाणं तोंडात घ्यायचंय आणि समोरची जी सफेद लाईन आहे ती लाईन पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. रेडी? हा रेडी. 1, 2, 3. हा लवकर. हा शाबास. हा आणि तोंडाला जे पीठ लागले ते कोणी पुसायचं नाहीये. हा तोंडाला पीठ लागले पुसायचं नाहीये, पीठ पुसायचं नाहीये, पीठ पुसायचं नाहीये, पीठ पुसायचं नाहीये. हा व्हेरी गुड. पीठ पुसायचं नाहीये. हा व्हेरी गुड. शाबास. आणि ह्या 5 ताईंनी जी काय प्रेमाची फुंकर मारलेली आहे, हा क्या बात आहे. हो हो हो. चेहरे बघा एकेकांचे. या ताईचा चेहरा बघा. व्हेरी गुड. ताई कुठला मेकअप केलायस तू? हा हा भाऊजी बघणार आहेत. ही ताई बघ. अरे बाप रे. हा ताई बघू इथे. बरं भाऊजी बघणार आहे का तुम्हाला हे असं? हा क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि सुंदर प्रेमाची या खेळामधून या 2 ताया विजेत्या झालेल्या आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ज्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये आणि त्यातलीच होणार आहे हुकुमाची राणी. आणि सुंदर प्रेमाची या खेळातून ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये आणि ह्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. कसं वाटतंय ताई? एकदम छान वाटतंय. एकदम छान वाटते. हुकुमाची राणी होणार? हो. हा प्रयत्न करणार आहे. तुला काय वाटतं ताई? होणार. होणार. तूच होणार हुकुमाची राणी? मीच होणार. क्या बात आहे. मीच होणार म्हणते. प्रयत्न करते. प्रयत्न करते. हरकत नाही. चला दोघींनाही खूप खूप शुभेच्छा आणि आपला हा खेळ सुरू करूया. या खेळाचं नाव आहे, या खेळामध्ये ताई जो तुम्हाला समोरचे 2 फुगे दिसत आहेत, एक पिवळा आणि एक केशरी रंगाचा, हे 2 फुगे तुम्हाला फोडायचे. हा हा काय 2 फुगे आहेत, केशरी आणि पिवळा रंगाचा. एकच आहे. अरे एकच नाही, 2 फुगे आहेत ना, केशरी आणि पिवळ्या रंगाचा. तर हे 2 फुगे तुम्हाला फोडायचे आहेत. ओके. हा नक्की कुठला फोडणार, केशरी की पिवळा? पिवळा. पिवळा फोडणार का? केशरी का नाही? नाहीच आहे तिथं. तिथे नाहीये फुगाच नाहीये. फुगा आहे, पिवळ्या कलर. पिवळ्या रंगाचा आहे. म्हणजे तुम्हाला अगदी छान व्यवस्थित दिसतंय. हा ओके. आता गंमत अशी आहे
की तो फुगा फोडायचा आहे. हा, पण फुगा फोडताना तुमच्या डोळ्यावरती पट्टी असते. डोळ्यावरती पट्टी बांधल्यानंतर संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला नाचायचंय, गोल गोल फिरायचंय आणि एका क्षणी संगीत थांबेल. ते संगीत थांबल्यानंतर तुम्हाला जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा ती फुगा फोडेल ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ठीक आहे, या दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि आता संगीत सुरू होणार आहे. संगीत प्लीज. नाचायचं, जागेवरती नाचायचं, आणि पुढे नाचायचं. हा, गोल गोल फिरायचंय, गोल गोल. पुढे कुठे जाते इथं stop जागेवर. जागेवरती गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय. नाचायचंय आता. हा, गोल गोल फिरायचंय, पुन्हा गोल गोल फिरायचंय. व्हेरी गुड. गोल गोल फिरायचंय. व्हेरी गुड. हा, फुगा फोडा. हा, फुगा फोडा. हा, शाबास. हा, शाबास. हा, व्हेरी गुड. अरे इथं इथं इथं. हा, इथं. हा, तिथं मागं कुठं गेली गे. हा, ये पुढं पुढं ये. हा, शाबास 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 शाबास. हा, व्हेरी गुड. हा, सांगायचं नाही अजिबात सांगायचं नाहीये. हा, मागे मागे. हा 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 हा. पुढे 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 पुढे. हा, ती ही तिचा कुठं गेली. हा हा, पुढे 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 पुढे. हा, व्हेरी गुड. हा, शाबास शाबास. हा, व्हेरी गुड. हा, उठायचं नाही, जागेवरती उठायचं नाहीये. जागे. हा, शाबास शाबास. पुढे पुढे पुढे. हा, शाबास शाबास. हा, शाबास शाबास शाबास. व्हेरी गुड. हा, शाबास शाबास. जागायचं नाहीये. हा, व्हेरी गुड. हा, तुम्हाला दिसला ना पुढा इथे येत आहे. काय झालं त्याला हा? पक्क बांधलेलं हा? होतं. पक्क बांधलेलं होतं. तुम्हाला काय वाटतं तुला दिसलं होतं? कारण की माझं तर एवढं ब्लँक होतं, काहीच दिसत नव्हतं. मला काहीच दिसत नव्हतं, पण मला ते मग तुम्ही असं जाऊन बरोबर पाय कसं काय दिला? तिथं लागलं पण पायाला ते. नाही कसं काय? नाही बरोबर आहे. नाही तुम्हाला दिसलंच नाही. दिसलं होतं नाही. तुम्हाला? असं शक्यच नाही. मग पाय देणं आपण हात हे करून करून तरी हे बघू शकतो. पाय तुम्ही जाऊन असा पाय दिलेला, तुम्ही असं जाऊन पाय दिलेला नाही. तुम्ही असं जाऊन हात लावलाच नाही. इथे आमचे तिथे आहेत परीक्षक, त्यांनी कॅमेऱ्यामध्ये बघून सांगितलेलं आहे. लक्ष बरोबर असतं. 3 कॅमेरे आहेत ताई. किती कॅमेरे आहेत? 3 कॅमेरे आहेत. त्या कॅमेरेमध्ये बरोबर आमचं लक्षात येतं. आणि जो तो जाऊन तुम्ही पाय असा ठापकर फोडला. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण पट्टीवर करून हल कसं बघितलेलं आहे त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस आणि हुकुमाची राणी झालेली ही ताई उपविजेती ठरलेली आहे तू. त्याच्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. सोहळा सख्यांचा, सोहळा
कसं वाटतंय आता या हुकमाची राणी झालीस तू? खूप छान वाटतंय. गिफ्ट हॅम्पर मिळालंय, क्राऊन मिळालंय, हो हो ओटी पण एकदम भरली छान. गेली, एकदम छान वाटतंय. एकदम छान वाटतंय असं. खरंच माहेरात आल्यासारखं वाटतंय. हो की नाही? हो. क्या बात आहे, हेच महत्वाचं आहे आमच्यासाठी. हा, पहिल्यांदा फोन कोणाला करणार आहे? आई वडिलांनाच. आई वडिलांना करणार आहे. व्हेरी गुड. तर एक सेल्फी तुझ्या बरोबर घेणार आहे. हो. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा खूप खूप अभिनंदन ताई तुझं, खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. अशीच धमाल मजा मस्ती घेऊन मिळणाऱ्या पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा